मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज एकदम स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे खेकड्याचा रस्सा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण अगदी सिंपलमध्ये गावरान पद्धतीचा खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहू. नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल. तर पहा, इथे कढई तापले आहे आणि त्यामध्ये तेलही घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालून घेऊया जिरे फुलायला चालू आहे. हाताने ठेचून घेतलेला लसूण खेकड्याच्या रश्श्यामध्ये घालायला विसरायचं नाही. आता लसूण छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे. एक ते 2 मिनिटं फक्त परतवून घ्यायचं आहे. आता पहा, लसूण भाजला आहे. आता त्यामध्ये बारीक केलेला कांदा घालायचा. इथे कांदा ऑप्शनल आहे, तुम्ही वाटण जे आपण बनवतो त्या वाटणमध्येही घालू शकता कांदा, पण शक्यतो करून हा असा घातला तर अजून थोडी टेस्ट वाढते म्हणून इथे मी चिरून घातला आहे. आता कांदाही आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट होईपर्यंत. तर मी माझ्या त्या मैत्रिणींना सांगेन की ज्यांना खेकड्याचा रस्सा खूप मोठी प्रोसेस वाटते तर त्याने हा व्हिडिओ पाहावा आणि एकदा नक्की आवर्जून खेकडे आणावेत. तर पहा, इथे कांदा आपण घालून घेतला आहे. तर इथे मी ज्या खेकड्याच्या जे छोटे छोटे पाय असतात ते मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत आणि एका चाळणीमध्ये मिक्सरच्याच ह्याच्यात खूप सारं पाणी घालून त्याला पूर्ण मिक्स करून मग चाळणीमध्ये चाळून घेतला आहे. तुम्हाला जर माझा हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या आय डीवरती पहिला एक अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस आहेत. इथे फक्त मी इन्स्टंट दाखवायचा म्हणून असं केलेलं आहे, सगळं तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी पहा असं खेकड्याच्या पायाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून. आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो ही बारीक चॉप केलेला आहे. टोमॅटो आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे. तर पहा, इथे कांदा टोमॅटो छान असा भाजला आहे. आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे वाटण. इथे वाटण मी कांदा टोमॅटो आलं कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं केलं आहे. तर पहा, आता हेही छान असं ह्याच मसाल्यांमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पण इथे मी मसाला बनवत असताना अगोदर हे सगळंच भाजून घेतलं होतं, कांदा टोमॅटो आणि खोबरं. खूप छान चवीला रस्सा होतो जर तुम्ही ह्या प्रोसेसनी कराल तर. झटपटही होतो. तर पहा, इथे मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी जो आपला डेली रेग्युलर मसाला असतो लाल तिखट, तो घेतला आहे. पहा, गरजेनुसार. इथं तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा. हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आता याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे छान फ्लेवर येतो त्याचा. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 1 चम्मच जिरे आणि धनेपूड. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मसाला छान असा भाजून झाला आहे. पेंदे आणि जे खेकड्याचे पाय होते मोठे. आता पहा, इथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे. इथे पहिल्यांदा साधं पाणीच वापरून घ्यायचं. हे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे म्हणून. आणि जो नांग्यांचा आपण नांग्या मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत ते पाणी आपण सगळ्यात लास्टला वापरणार आहे, जेव्हा हे शिजेल तेव्हा. ह्याच्यामध्ये जर घातलं तर उकळीवरती रस्सा फाटला जातो.
तर आता इथे आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर पहा इथे 20 मिनटं झाले आहेत आणि आपले जे पेंदे होते आणि नांग्या त्याही शिजलेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेलं नांग्यांचे हे टाकून घेऊया आपण. आता हे जास्त हलवायचं नाही कारण की ह्याच्यातला जो गाळ असतो तो खाली बसलेला असतो, म्हणून हा हळूच ओतून घ्यायचा आहे. तर हा रस्सा खूपच घट्ट होता, तर याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी थोडं ॲड करावं लागेल. एवढा घट्ट रस्सा नको आहे आपल्याला, पातळच हवं. पाहू शकता तुम्ही किती दाटसर झालं लगेच. तर ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेते लगेच आणि हे मिक्स करत राहायचं आहे. ह्याला उकळी येऊ नाही द्यायची आपल्याला. तर पहा छान असा रस्सा आपला तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे, पण गरम मसाला हा लास्टला घालून घ्यायचा. तर पहा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तरी तर किती छान आले पाहू शकते. हे मसाल्यामध्ये काय वापरलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स प्लीज करत जावा. कमेंट्स व्हिडिओ पाहता पण कमेंट्स येत नाहीत, तर खूप छान किंवा काय तुम्हाला कुठे वाटत असेल नाही बाबा हे चुकीचं केले, तर तुम्ही तिथे कमेंट्स करू शकता. नक्की कमेंट्स करा आणि राधिकाज किचनला शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ माझे पाहत राहा.